गुड मॉर्निंग चिल्ड्रन. आपण काल बघत होतो 6वीचा सायन्सचा 10th लेसन, ज्याचं नाव आहे फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्स. काल तुम्हाला फोर्स म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, त्याचे वेगवेगळे टाइप्स आपण बघत होतो. त्यातला पहिला टाइप होता मस्क्युलर फोर्स, दुसरा कुठला होता मेकॅनिकल फोर्स, तिसरा होता ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता या ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मस्क्युलर फोर्स तुम्हाला सांगितलं मी, मेकॅनिकल सांगितला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे तुम्हाला मी सांगितलं, पण याच्याबद्दल थोडीशी अजून माहिती तुम्हाला मी आज देणार आहे आणि पुढची टाईप आपण बघणार आहे. आता ग्रॅव्हिटी म्हणजे काय तुम्हाला सांगितलं आहे मी, की अर्थमध्ये एक असा फोर्स आहे जो प्रत्येक गोष्ट आपल्याकडे ओढून ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण ग्रॅव्हिटी असं म्हणतो. एक ग्रॅव्हिटीचा शोध आपल्याला कसा लागला याची पण गोष्ट मी तुम्हाला सांगितली. आयझॅक न्यूटन सर जे होते शास्त्रज्ञ आहे ना, सायंटिस्ट होते, त्यांना झाडावरून पडणाऱ्या ॲपलवरून ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. आता थोडंसं पुढे जर आपण गेलो तर समजा एक बादली आहे, ठीक आहे. या बादलीमध्ये पाणी आहे आणि एका मुलांनी 20 मीटर डिस्टन्सवरून त्यात एक दगड टाकला. म्हणजे इथून पाण्यापासून त्याचं डिस्टन्स किती आहे त्या दगडाचं, 20 मीटर. तर काय होईल, तो दगड सोडल्यानंतर पाण्याचं डुबकून आवाज येईल आणि पाणी थोडंसं वर उडेल. आता सेम बकेट आहे, समजा सेम पाणी आहे आणि तुम्ही त्या दगडाची जी हे आहे उंची ती वाढवली, ती समजा 100 मीटर आहे. हा दगड 100 मीटरवरून या बकेटीमध्ये टाकला तर काय होईल, तो जास्त जोरात खाली पडेल आणि जास्त जोरात आवाज येईल आणि थोडं जास्त पाणी बाहेर पडेल. याचा अर्थ एखादी वस्तू जितकी जास्त उंच असेल त्याच्यावर जास्त ग्रॅव्हिटी काम करते. कळतं आहे का मी काय म्हणतो आहे? समजा तुम्ही या खुर्चीवरून खाली पडलात तर तुम्हाला जास्त लागणार नाही, थोडंसं लागेल. पण तेच तुम्ही दुसऱ्या मजल्यावरून खाली पडलात ना तर तुमच्या हाडांचा चुरा होईल, हातपाय तुटेल. का बरं? कारण तुम्ही जास्त उंचीवरून खाली पडलात. कळतं आहे? अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. त्यात तुमच्याच पुस्तकात चित्र दिलेले 2 माणसं आहेत. एका माणसाच्या पाठीवर पोतं आहे आणि तो असा सरळ उभा आहे आणि त्या पोत्यावरून तुम्हाला असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये खूप जास्त वजन नाही आहे. त्यात फॉर एक्झाम्पल 5 kg वजन असेल. आणि दुसरा जो माणूस आहे ना त्याचं पोतं थोडं फुगलेलं आहे जास्त आणि तो अक्षरशः वाकला आहे त्याच्या वजनाने. याचा अर्थ काय असेल की ते जे पोतं आहे दुसरं, ती दुसरी जी सॅक आहे त्यात जास्त वजन आहे. समजा त्याच्यामध्ये 50 किलो वजन असेल. मग आता मला सांगा की हा जो ए माणूस आहे पहिला आणि हा बी माणूस आहे दुसरा, सगळ्यात जास्त काम कोणाला करावं लागेल ते वस्तू एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यायला? फोर्स कोणाला जास्त लावावा लागेल? ऑफकोर्स ज्याच्याकडे जास्त वजन आहे त्याला जास्त फोर्स लावावा लागेल. या 2 एक्झाम्पलवरून तुम्हाला असं लक्षात येईल की ग्रॅव्हिटी जी आहे ना ती एकतर उंच असणाऱ्या वस्तूंवर जास्त काम करते किंवा हेवी असलेल्या वस्तूंवर जास्त काम करते. वी हॅव टू अप्लाय मोर फोर्स टू लिफ्ट मोर वेट. जास्त वजन असेल तर तुम्हाला जास्त फोर्स लावावा लागेल. एखादा कागदाचा तुकडा आहे आणि तुम्हाला म्हटलं चल उचला बरं, तुम्ही पटकन उचलत. पण एवढा मोठा दगड आहे तर तुम्ही एका हाताने असं उचलू शकता का? त्याला नाही. तुम्हाला त्याला दोन्ही हाताने ग्रीप घेऊन त्याला उचलायला खूप जास्त वेळ लागेल, जास्त फोर्स लागेल, जास्त तुम्हाला शक्ती लागेल. बरोबर आहे? म्हणून आपण म्हटलं की वी नीड मोर फोर्स टू लिफ्ट मोर वेट, ग्रेटर फोर्स टू लिफ्ट ग्रेटर वेट. कळालं? कधी कधी काय होतं की तुम्ही एखाद्या गोष्टीचं वजन करता. तुमच्याकडे समजा स्प्रिंगचा तराजू आहे, तो तराजू तुम्हाला माहिती आहे. पण अजून एक तराजू असतो जो शेतकऱ्यांकडे असतो कापूस मोजायला किंवा गहू मोजायला, त्याला स्प्रिंग बॅलन्स असं म्हणतात. या स्प्रिंग बॅलन्सला काय करतात, भिंतीवर अडकवतात आणि त्या खाली एक आकडा असतो त्याच्यावर ते पोतं लटकवतात. आता त्या पोत्याचं वजन जेवढं असेल ना तो स्प्रिंगला खाली ओढायचा प्रयत्न करतो पोतं, कारण त्या पोत्यावर कोण काम करतं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि स्प्रिंग काय करते की त्या पोत्याला स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि त्या स्प्रिंगचा फोर्स इक्वल होतो तेव्हा ते पोतं थांबतं आणि त्या स्प्रिंगवर तुम्हाला एक वजनाचा काटा दिसतो आणि तुम्हाला लक्षात येते की 10 किलो आहे की 15 किलो आहे. बरोबर आहे? कुठल्याही वस्तूचं वेट म्हणजे काय, तर त्या वस्तूवर काम करणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता माझं वजन समजा 80 kg आहे,
म्हणजे काय, तर माझ्या बॉडीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स 80 किलोग्राम काम करतो आहे. लक्षात येतं आहे का? कुठल्याही वस्तू, आता हा जो खडू आहे याच्यावर माझ्या इतका फोर्स काम करत असेल का ग्रॅव्हिटीचा? नाही. या खडूच्या वेटमध्ये आणि माझ्या वेटमध्ये खूप फरक आहे. म्हणजे द वेट ऑफ अ पर्सन ऑर ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर्किंग ऑन इट. त्या वस्तूवर काम करणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे त्या वस्तूचं वेट. लक्षात आलं? हे डिटेलमध्ये तुम्हाला शिकायचं आहे, हे फक्त लक्षात ठेवा. कळतं आहे का? तर इथे आपलं मस्क्युलर, मेकॅनिकल आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स संपलेला आहे. त्याच्यानंतर येतो मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेट पाहिलं आहे तुम्ही? मॅग्नेट पाहिलं आहे की नाही? समजा एक मॅग्नेट ठेवलं आहे तुम्ही. मॅग्नेटला नॉर्थ आणि साऊथ पोल असते. समजा या मॅग्नेटजवळ एखादा इथे दूर खिळा एखादी लोखंडाची वस्तू ठेवलेली आहे, आयरनची. इतक्या दुरून ते अट्रॅक्ट होणार नाही, पण तुम्ही जसं जसं या मॅग्नेटला जवळ न्याल, समजा जवळपास इथे आणलं तुम्ही, तर ही जी आयरनची वस्तू आहे ती पटकन त्या मॅग्नेटला अट्रॅक्ट होईल. आता आपण इकडून फोर्स लावला का याला? नाही लावला. या मॅग्नेटनी त्याला ओढून घेतलं स्वतःकडे. याचा अर्थ या मॅग्नेटमध्ये जो फोर्स आहे विच अट्रॅक्ट्स सर्टन थिंग्स टुवर्ड्स इटसेल्फ, इट्स कॉल्ड अ मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे मॅग्नेटनी अप्लाय केलेला जो फोर्स असतो त्याला मॅग्नेटिक फोर्स म्हणतात. हा मॅग्नेटिक फोर्स आपण कुठे कुठे वापरतो? तुम्ही पाहिलं असेल, मॅग्नेटिक क्रेन पाहिली आहे का तुम्ही? मोठ्या मोठ्या लोखंडाच्या वस्तू उचलण्यासाठी मॅग्नेट लावलेलं असतं गाड्यांमध्ये, आणि ती क्रेन काय करते? त्या वस्तूंना उचलू शकते. कारण खूप माणसं मिळूनसुद्धा ती वस्तू उचलू शकत नाहीत लोखंडाची, ती खूप जड असते. म्हणजे जहाजामध्ये समजा ठेवायची असेल तुम्हाला एखादी वस्तू, तिथे क्रेन वापरावी लागते. तर त्या क्रेनमध्ये मोठं मॅग्नेट असतं, इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रिसिटीवर चालतं ते. म्हणजे बटन दाबलं की मॅग्नेटिझम येतं त्याच्यात, म्हणजे ती पॉवर येते. बटन बंद केलं की ती पॉवर बंद होते. आता समजा एखादी लोखंडाची वस्तू आहे, ते क्रेन काय होईल, त्या लोखंडाच्या वस्तूवर आणतात आणि बटन सुरू करतात. मग त्यात ती पॉवर जी आलेली असते त्याच्यामुळे तो जो मोठा बॉक्स असतो तो लिफ्ट होतो, आणि तो जिथे ठेवायचा आहे तिथे ठेवला की ते बटन ऑफ केलं की त्यातलं मॅग्नेटिझम जातं आणि ती क्रेन बाजूला होते. याचा अर्थ अशा प्रकारे आपण मॅग्नेटिक फोर्सचा सुद्धा वापर करतो. तर याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या पिरियडला घेणार आहोत. जवळपास आता एका याच्यामध्ये आपल्याला आपला जो चॅप्टर आहे तो संपेल. ठीक आहे? धडा नीट वाचा. याचे क्वेश्चन आन्सर्स PDF च्या स्वरूपात मी पाठवलेले आहेत.